धन्यवाद प्रभू. आम्ही खरोखर आज परमेश्वराच्या दिवसाबद्दल धन्यवाद देतो. आज आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वरा तू महान परमेश्वर, देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व शक्तिमान परमेश्वर आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. परमेश्वरा आम्ही परमेश्वरा 1 तारखेपासून आज 16 तारीख आहे, आम्ही दानिएलची प्रार्थना करत आहे. सकाळी 6 ते 7 परमेश्वरा, दुपारी 12 ते 1 परमेश्वरा, रात्री 8 ते 9 परमेश्वरा आम्हाला सगळ्यांना उत्तर दे. परमेश्वरा तू खूप महान परमेश्वर आहेस. देव बाप्पा, जनी जनी ह्या परमेश्वरा प्रार्थनेत परमेश्वरा जॉईन आहेत किंवा गुगल मीटला जॉईन आहेत किंवा परमेश्वरा ही प्रार्थना 3 टाइम बसून एकत्र प्रार्थना करत आहेत, देवा त्या सगळ्यांना आशीर्वाद दे. तुझ्या कृपेने, सामर्थ्याने, महिमेने भर दे बाप्पा. परमेश्वरा तू खरोखर तू उत्तर देणारा परमेश्वर आहेस. दानियलला, शद्रक, मेशक, अबेदनगोला परमेश्वरा तू उत्तर दिलेलं आहेस, तसंच या सगळ्यांना उत्तर दे परमेश्वरा. दे बाप्पा, तू महान परमेश्वर आहेस, थोर आहेस देवा, म्हणून आम्ही तुझा आभार मानतो येशूच्या नावामध्ये, आमेन. तर प्रियानो, आपण एक छोटस एक वचन आपण बघणार आहोत. दानिएलचा पुस्तक 2रा अध्याय आपण 18 वचन बघणार आहोत. तर नबुकदनेस्सर राजाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ बाबेलातील कोणीही ते स्वप्नाचा अर्थ, ज्ञानी, मांत्रिक, त्यांचे दैवज्ञ सगळे जे कोण होते ते सगळे कोणी सांगितले नाहीत. त्यामुळे राजा एक फरमान करतो की जेवढे ज्ञानी लोक आहेत त्यांचा वध करावा म्हणून. त्याच्यामध्ये त्या ज्ञानी लोकांच्या मध्ये आपला दानिएल पण आहे आणि दानिएलचा वध करावा म्हणून लोक शोधत आहेत त्याला, लक्षात घ्या. आणि हे समजलं, ज्यावेळी फरमान समजलं त्यावेळी दानिएल एक प्रार्थना करत आहे आणि तो निर्णय घेतलेला आहे. बघा, आमच्या जीवनामध्ये आम्ही एक निर्णय घेतला पाहिजे प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया. तर मी 18 वचन तुमच्यासाठी वाचतो. आणि बाबेलातील इतर ज्ञानाबरोबर आपला व आपल्या सोबत्याचा वध होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की ह्या रश्या संबंधाने स्वर्गीय देवाने आम्हावर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे. काय सांगत आहे तो? शद्रक, मेशक, अबेदनगोला जाऊन सांगत आहे की आमचा सगळ्यांचा वध, तर त्यांचा तर वध होणार आणि आमचा पण वध होणार आहे. तर आपण आता काय करायला पाहिजे की स्वर्गीय देव हे जे स्वप्न आहे त्याचं रहस्य प्रगट करावं. आता बघा, योसेफला एक स्वप्न पडलं होतं, त्याच्यात 7 कंस आणि भरीव कंस आणि 7 कुरूप कंस दाखवलेली होते आणि 7 दष्टपुष्ट गायी आणि 7 कुरूप गायी दाखवलेल्या होत्या. हे स्वप्न फारो राजा योसेफला सांगितलेलं होतं, लक्षात घ्या. पण इथे तसं घडलेलं नाहीये. हा नबुकदनेस्सर राजा म्हणतोय मला स्वप्न तुम्हाला सांगायचं नाही, तुम्ही मला सांगायचं. बघा, लक्षात घ्या. म्हणजे स्वप्न पडलेला हा सांगितला नाही कोणाला, तुम्ही मला सांगा, लक्षात घ्या. मग दानिएल प्रार्थना करतो, सगळे त्यांनी 4 पण प्रार्थना करत आहेत. मग 19 वचनामध्ये परमेश्वर त्या स्वप्नाचा अर्थ दानिएलला प्रगट करतो. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रगट झाले. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचे धन्यवाद केले. हे बघा, आमच्या भारत देशामध्ये आम्ही राहतो, ह्या देशात कशी परिस्थिती येईल, काय येईल, ह्याच्यापेक्षा आम्ही देवाची आराधना करणारे आराधक आहोत. दानिएल गुलाम म्हणून नेलेला आहे, लक्षात घ्या. काय? दानिएल यरूशलेम मधनं, इस्रायल मधनं बाबेलला गुलाम म्हणून नेलेला आहे. त्या प्रसंगामध्ये दानिएल प्रार्थना करत आहे. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी पण आज काय, ही महागाई, हे सगळे समस्या, युद्ध, म्हणजे सगळ्यावर प्रॉब्लेम चालू आहेत. काय की आम्ही ऐकत आहे, पण या सगळ्या प्रसंगात आपण काय करू शकतो? लक्षात घ्या, आपण काय करणार आहोत? मेन आपलं एकच काम की आम्ही प्रार्थना केली पाहिजे देवासमोर.
त्या परमेश्वरासमोर. तो परमेश्वर उत्तर देणारा परमेश्वर आहे. काय म्हणून दानिएल इकडे तिकडे कुठेही गेला नाही प्रियानो. फक्त दानिएल जाऊन प्रार्थना केली आणि दानिएलला परमेश्वर त्याच रात्री त्या स्वप्नाचा अर्थ दाखवत आहे, दृष्टांत दाखवत आहे. 20 वचनात दानिएल काय म्हणतो बघा. दानिएल म्हणाला, देवाचे नाव युगानयुग धन्यवादित असो. तोच युगानयुग धन्यवादित असणारा सामर्थ्यवान देव आहे. त्याला सोडून कोण पण उत्तर देणार नाही. आम्ही किती म्हणजे चिंता केली, काळजी केली, महागाई बद्दल बोललो, पेट्रोल वाढलंय, डिझेल वाढलंय, हे वाढलंय, ते वाढलंय, आम्ही काही सोन्याचे दर वाढले, पण आम्हाला उत्तर एकच आहे, स्वर्गीय देव. हालेलुया. इथे काय म्हणलेलं, दानिएल म्हणाला, देवाचे नाव युगानयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान बल ही त्याचीच आहेत. ज्ञान आणि बल कोण देतंय? फक्त स्वर्गीय देव. प्रियानो, तुम्हाला जर एखादी वस्तू पाहिजेच असेल तर तो परमेश्वर पुरवठा करणार. हालेलुया. आमेन. स्तोत्र संहिता 23 पहिला वचन काय सांगतं? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडू देणार नाही. लक्षात घ्या, तो उणे पडूस न देणारा परमेश्वर. 21 वचन असं सांगतंय, तोच प्रसंग व समय बदलतो. कोण बदलणार आपला प्रसंग आणि समय? फक्त देव, स्वर्गीय देव. त्याला सोडून आम्ही कोणाकडेही गुडघे टेकू नये, कोणाकडेही हात पसरू नये. फक्त दानिएल कोणाकडेही गुडघे टेकला नाही, कोणालाही परमेश्वर जुमानला, दानिएल जुमानला नाही. त्यांनी फक्त प्रार्थना केली. तोच प्रसंग व समय बदलतो. तोच राजांना स्थानपान अथवा स्थान भ्रष्ट करतो. तो ज्ञानास ज्ञान देतो, बुद्धिमानास बुद्धी देतो. तुम्हाला जर अधिक बुद्धी पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल तुम्हाला, तुमच्या लेकरांना, तर फक्त देवाजवळ आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तो स्वर्गीय देव तुम्हाला आणि मला ज्ञान, बुद्धी, विवेक, चित्त देण्यास समर्थ आहे. बघा, शलोमोन राजा ज्यावेळी दावीद गेला आणि शलोमोन गादीवर बसला, काय पहिले राज्य 3:9 मध्ये तो फक्त देवाकडे एकच मागितला, देवा मला विवेक चित्त दे, माझं ज्ञान, बुद्धी, विवेक, चित्त मला दे. आणि परमेश्वर त्याला फक्त ज्ञान आणि बुद्धी दिला नाही, त्याला 13, 12 आणि 13 वचन सांगतंय की त्याला तो ज्ञान बुद्धी तर दिला आणि त्याला वैभवही दिला म्हणे. प्रियानो, हालेलुया. तर 22 वचन असं सांगतो, तो घन व गूढ गोष्टी प्रगट करतो. आज सकाळी 16 तारीख आहे. हालेलुया. आमेन. मंगळवार दिवस आहे. आम्ही जून 16 तारखेमध्ये आहोत. आज तुम्हाला आणि मला गूढ गोष्टी प्रगट करणारा आमचा देव आहे, प्रभू येशू. हालेलुया. त्याला सोडून कोण पण तुमचं गूढ गोष्टी प्रगट करणार आणि सांगणार नाही. प्रियानो, तो घन व गूढ गोष्टी प्रगट करतो. अंधारात का आहे रे त्याला ठाऊक असते, त्याच्या जवळ प्रकाश आहे. तो लाईट आहे, प्रकाश आहे. हालेलुया. तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. तुमचा ज्या काय तुम्हाला पाहिजे असेल त्याच्याकडे उत्तर आहे. प्रियानो, मनुष्याकडे उत्तर नाही आहे. आम्ही मनुष्याकडे भांडत आहे, मनुष्याकडे आम्ही हात पसरत आहे, आम्ही चिंता करत आहे, काळजी करत आहे, त्याच्याबद्दल खूप बोलत आहे. पण आम्ही त्या स्वर्गीय देवाकडे जर गेलो, आम्ही गुडघे टेकले, आमच्या हात वर केले, तर तो गूढ गोष्टी प्रगट करतो. हालेलुया. 23 वचन हे सांगतंय, हे माझ्या पूर्वजांच्या देवा. बघा तो कशी प्रार्थना करत आहे. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार स्मरण करतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान बल ही दिली आहेस. बघा, आज आम्हाला ज्ञान बलाची गरज आहे आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस. तू आम्हाला राजाची गोष्ट कळवली आहेस. हालेलुया. राजाचा स्वप्नाचा अर्थ तो कळवलेला आहे. हालेलुया. त्याला कळवलेला आहे. आमेन. फक्त 26 वचन वाचतो. ह्यावर दानिएल राजा अयोकास राजाने बाबेलाच्या ज्ञानी पुरुषाचा वध कराव्यास नेमले होते,
त्याच्याकडे जाऊन म्हणाला, बाबेलाच्या ज्ञानाचा वध करू नका, मला महाराजा पुढे न्या, म्हणजे मी त्या स्वप्नाचा अर्थ सांगेन. बघा प्रियानो, दानियेलाला स्वप्नाचा अर्थ कळालेला आहे. तुम्हाला आणि मला ह्या जगात, या भारतात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात, तुमच्या गल्लीत, तुमच्या घरात, तुमच्या लेकरात, तुमच्या पत्नी, तुमच्या पतीमध्ये काय होणार आहे ते परमेश्वर तुम्हाला गूढ गोष्टी प्रगट करणार प्रियानो. हालेलुया. तो महान परमेश्वर आहे. आम्ही थांबू शकतो. हालेलुया. कसली पण गोष्ट वाईट घडणार आहे ते आम्ही थांबू शकतो. आम्ही प्रार्थना करणारे वीर आहोत. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आपण एक छोटी प्रार्थना करूया. स्वर्गातल्या देवा, आम्ही धन्यवाद देतो. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, आज जे कोणी परमेश्वरा आजारी असतील, परमेश्वरा ही प्रार्थना ऐकून त्यांना आरोग्य दे परमेश्वरा. दे बाप्पा, आज कोणी परमेश्वरा, दे बाप्पा, त्यांच्याकडे आज खाण्यासाठी अन्न नसेल, त्यांना अन्न दे परमेश्वरा. ज्यांना कपड्याची गरज आहे त्यांना कपडे दे परमेश्वरा. जे कोणी कर्जात असतील परमेश्वरा, त्या कर्जातून त्यांना आज खरोखर परमेश्वरा बाहेर काढ परमेश्वरा. जे कोणी तुरुंगात असतील त्यांना सोडव परमेश्वरा, त्या तुरुंगातून सोडव परमेश्वरा. दे बाप्पा, परमेश्वरा बेडवर असतील, दे बाप्पा परमेश्वरा इंटिलेटरवर असतील परमेश्वरा, दे बाप्पा त्यांना त्याच्यावरून उतर आणि घरी घेऊन ये परमेश्वरा. आरोग्य देणारा परमेश्वर तू आहेस. तू वेळ समय बदलणारा परमेश्वर आहेस. दे बाप्पा परमेश्वरा, मी प्रार्थना करतो ज्याचा बिझनेस पडला असेल देवा, त्या बिझनेस मध्ये आज परमेश्वरा पुन्हा त्याला उभं कर. तू ज्ञानी परमेश्वर आहेस, ज्ञान देणारा देव आहेस. दे बाप्पा, तो हरला असेल त्याला उभं कर देवा, पुन्हा एकदा उभं कर देवा परमेश्वरा. देवा, शेतीवाडी परमेश्वरा, जे बाप्पा परमेश्वर ज्यांना खरोखर शेतासाठी पिकासाठी पाऊस पाहिजे परमेश्वरा, तो पाऊस जेवढा पाहिजे तेवढा त्या शेतामध्ये पाऊस होऊन दे प्रत्येकाच्या. हालेलुया. धन्यवाद देतो देवा या वचनाबद्दल, ह्या प्रार्थनेबद्दल. तू ऐकलास, तुझे आभार मानतो येशूच्या नावामध्ये. आमेन.